नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. बरेच दिवस झालं ब्लॉग कंटिन्यू पडत नाही. त्यामागं कारण असं आहे की आपल्या दुकानाचं काम चालू आहे, मला पण सांगितलं होतं. आणि पावसामुळे ते लय मोकार धावपळ झाली, पळापळ झाली सगळी. कारण आपण जो गाळा घेतला होता तो गाळा पण वरून लिकेज आहे, त्यांच्यावरती काम चालू आहे. तो गाळा पण लिकेज आहे. आणि मटेरियलसाठी जे दुकानात आपलं मटेरियल ठेवायचं आहे त्यासाठी मी मटेरियल बघण्यासाठी अजून दुकानाचे डिझाईन करायचे POP वगैरे, त्यासाठी बरेच दिवस झाले मी रोज बाहेर फिरत असतोय. आणि एवढ्या गोंधळामध्ये ब्लॉग काढणे शक्य होत नाही, बाहेर पावसांचा चालू असतोय. आणि घरी सेजल आणि दीप्तीकडे जे फोन आहे त्या फोनमध्ये व्हिडिओ अजिबात चांगलेच नाही. त्या पण घरी असतात कंटिन्यू, पण माझ्याकडे आयफोन आहे आणि सेजलकडे त्यांच्याकडे साधे फोन, त्यांच्यामध्ये व्हिडिओ अजिबात चांगले येत नाही. त्यामुळे मग त्या पण व्हिडिओ काढत नाही. व्हिडिओ काढले होते त्याच्यात, पण ते व्हिडिओ पूर्ण फाटतात, ब्लर होतं ते. आणि आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट पण अजून आलेलं नाही. नाहीतर आपण त्या पेमेंट त्याच्यावरती फोन घेतला असता याला चांगला. यूट्यूबचं जेव्हा पहिलं पेमेंट येईन आपलं, तेव्हा मी त्याचा सेपरेट ब्लॉग बनवून टाकेलच. आणि ते पेमेंट येईलच आता लवकरच. कारण ते आपलं यूट्यूबकडून गुगलकडून जो पोस्टाने पिन यायचा होता तो पिन आलेला आहे आपला. आता त्यात थोडं ते बँक डिटेल आणि ते ॲड करायचं, ते मी 1-2 दिवसात करून टाकेल. आणि मग यूट्यूबचं आपलं पहिलं पेमेंट किती ते तुम्हाला मी 100% सर्वांना सांगेन. आणि त्या पेमेंटवर आपण म्हणजे फोन घेणार एक सेजलला ब्लॉग काढण्यासाठी चांगला, त्याचा एक सेपरेट ब्लॉग करून टाकेल. आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार की तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे, तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आज ते पेमेंट आम्हाला आज नाही एक थोड्या दिवसात भेटून जाईल. व्हिडिओचे काही क्वालिटी चांगले असताना पण तुम्ही सर्वांनी आम्हाला ॲक्सेप्ट केलं, हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण बाकीचे बघतो खूप कष्ट करून लोकांचे सबस्क्रायबर पूर्ण होत नाही, व्हिडिओला एवढे व्ह्यूज जात नाही. पण आपले अगदी कमी दिवसात 70,000 सबस्क्रायबर झाले. त्यामध्ये पण आपल्या चॅनलमध्ये सस्पेंड होता, त्यानंतर पण खूप वेगाने चॅनलचे सबस्क्रायबर वाढलेले आपले. तुमच्या सर्वांचे खरंच मानावं तेवढे आभार कमी आहे. मी बरेच दिवस झालं तालमीत आलो नव्हतो, 5-6 दिवस होऊन गेला असं तालमीत आलो नव्हतो. तालमीत बरेच पोरं आहेत आपल्या प्रॅक्टिसला. आज 5 दिवसांचं आलेलो तालमीत. बघा तालमीच्या पोरांचं काय चाललेलं आहे. आताच प्रॅक्टिस करून आलेलो आहे. आताच गार पाण्याने आंघोळ झाली, त्याच्यामुळे आता लय गारबीर काय वाटत नाही पायला नसल्यामुळं. आता 8 वाजले, त्याच्यामुळे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. थंडा वेंडा पिऊन आता रिकव्हरी झाली सगळी. पीठ आता म्हणून आमचं 8:30-9 वाजेपर्यंत जेवण होईल. आधी रोहनाचं ॲक्सिडेंट व्हायची आधी रोहनाला आमच्यासोबत असायचा स्वयंपाक करा, तोच करायचा आम्हाला स्वयंपाक. आम्ही खायचं बारीक होतं थोडंसं तेव्हा, आम्हाला काही येत नव्हतं. रोहना आणि आता पण आम्हाला सगळं शिकवलंय. आणि आता त्याच्यामुळे त्याच्या सल्ल्यामुळे आता आम्ही हे सगळं करतोय. तिथले चिका झाले श्लोक दूध घे रे. ओरिजिनल आम्ही तेल बिल काही खात नाही तालमीतले पोरं, आम्ही ओरिजिनल खातो तूप. आता 2 दिवस झाले घरचं तूप संपल्यामुळे रोज दुकानातून आणले. आता हे संपल्याशिवाय आम्ही काही करून आणणार नाही, घरच्यांना सांगितलं तूप बनवायला. मित्रांनो, आता मला हे सांगितले गल्लासभर तांदूळ घ्यायचा, तांदूळभर पाणी वाटायचं. आता मी भात लावायला चाललेलो आहे. तुम्हाला आज बऱ्याच दिवसातून तालमी झालं, 5-6 दिवस झाले तालमी आलो नव्हतो.
पोरांची प्रॅक्टिस बघितली थोड्या वेळ त्यांचा गेम चालला होता. आज गुरुवार असल्यामुळे काही जास्त प्रॅक्टिस नसती, गुरुवारची लाईट नसती, पण आज होती. त्यामुळे पोरं कायमच बॉल खेळतात आणि स्वयंपाक चाललेला आहे यांचा. खरं तर तालमीत आल्यावर खाली जावं वाटत नाही, कारण सगळी पोरं बसलेली असतात, गप्पा रंगतात पोरांच्या. बारकाली पोरं असतात त्यांची मजाची, बारकाल्या पोरांची स्पीड स्वयंपाक करून बांधणं टाकाटाकी जे तालमीत त्यांना माहिती असेल. पण आता खालून फोन आला ते जेवण त्या माझ्यासाठी जेव्हा थांबलेलं आहे मम्मीने त्यामुळे मी जातो खाली. यांचा स्वयंपाक केली जेव्हा त्या अर्धा त्यांचा फोन जाईल, मी पण खाली जातो. चला तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.